मार्केटिंग किती आत्ता मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि मार्केटिंग हे फक्त काही मोठ्या कंपन्यांच्या लिमिटेड राहिलेलं नाही आहे. एक ज्या व्यक्तीच्या हातात फोन आहे, ज्या व्यक्तीच्या फोनमध्ये इंटरनेट आहे, असा आज प्रत्येक व्यक्ती स्वतःचं छोट्या प्रमाणात होईना मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग करत असतो. भले तो काही विकत नसेल, पण तो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या व्यक्तीचे रोज स्टेटस बघताय, कुठले असतील, देवाचे असतील, त्याच्या घरातले असतील, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले असतील, तो फिरत असेल, तो फोटो टाकत असेल, तर जे ते स्टेटस टाकणं आहे ते पण कुठंतरी छोटा पार्ट आहे मार्केटिंगचा, ॲडव्हर्टायझिंगचा. आणि ते आपण रोज स्टेटस बघून आपलं ठराविक ओपिनियन पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल त्या व्यक्तीबद्दल बनत असतं. हा पण एक स्मॉल पार्ट ऑफ डे टू डे लाईफ आहे, जिथं मार्केटिंग आणि ब्रँडिंग म्हणू शकता तुम्ही. ह्या कन्सेप्ट आपण नंतर डिस्कस करणार आहे चॅनलवर, तो त्याचा भाग आहे. इथनं सुरुवात असल्यापासून ते आज राजकीय मोठे मोठे पक्षसुद्धा मार्केटिंगवर खूप खर्च करतात. सगळेच पक्ष करत आहेत आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट हा दिसतो आहे. म्हणजे आणि फक्त भारतातच नाही, पूर्ण जगभरात मार्केटिंगचा खूप हेवी यूज केला जातो आहे. स्पेशली डिजिटल मार्केटिंगचा खूप हेवी यूज केला जातो आहे आणि ते तुम्हाला अफेक्ट करते. म्हणजे राजकारण घ्या किंवा तुमचं ॲडव्हर्टायझिंग तर आपल्या खरेदीच्या वस्तूमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा तुमच्या शाळा कॉलेजेसच्या जाहिराती असतील, ह्या तुम्हाला असं वाटत असेल की आपण बघत नाही, मी तर सोडून देतो. पण त्या इतक्या प्रमाणात तुमच्याकडं इफेक्टिव्हली, आणि असं नाही की ते फेकले जातात तुमच्याकडं, ते प्रॉपर टार्गेट करून तुम्हाला जे दिसलं पाहिजे तेवढंच तुम्हाला दिसतं. या डिजिटल टाईममध्ये खूपच ॲक्युरेटली आणि इफेक्टिव्हली फक्त तुम्हाला जेवढं दाखवायचं आहे तेवढ्याच गोष्टी मार्केटिंग थ्रू दाखवल्या जातात, ॲडव्हर्टाईज केल्या जातात. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला असं वाटतं की हा डिसिजन मी घेतो आहे, पण तिथं इनडायरेक्टली बॅक ऑफ द माइंड तुमच्यावर मार्केटिंगनी जादू केलेली असते असं म्हणू शकतो आपण, आणि तुम्ही त्या डिसिजनपर्यंत पोहोचलेले असता. तर ही जी गोष्ट ही लोकांना माहीत नाही आहे. लोकांना कळलं पाहिजे की मार्केटिंग कुठलं आहे, जाहिरात कुठली आहे आणि कंटेंट फक्त माहितीसाठी तयार केलेला कुठला आहे, हे कळणं आजच्या इंटरनेटच्या जगात, ह्या डिजिटल जगात, ह्या AIच्या जमान्यात खूप गरजेचं झाले. हे एक मला मुद्दा वाटतो.